नमस्कार. मी प्राचार्य भास्कर शेळके, मराठी विषयाचा प्राध्यापक आणि त्यानिमित्तानं सातत्यानं वाचन लेखन याची विशेष आवड. मिसाईल मॅन भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा मराठी भाषा प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. या निमित्तानं या 15-20 दिवसात जी काही सुंदर पुस्तकं माझ्या हाती लागली त्याचं वाचन केलं आणि ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माणसांची आत्मचरित्र तथा आत्मकथनं आहेत. त्यामध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर BG बंगाळ. त्यांचं कृतार्थ संध्याकाळ नावाचं आत्मकथन वाचलं, विशेष भावलं. एक इंजिनियर आहेत खर्डे साहेब, नानासाहेब खर्डे. त्यांचं पाळंमुळं नावाचं आत्मकथन की ज्यांनी अकोला तालुक्यातील निळवंडे धरण आणि पिंपळगाव खांड या धरणांच्या बांधकामाच्या निमित्तानं आणि एकूणच त्यांना आयुष्यभरात आलेले जे काही अनुभव आहेत ते संगमनेर तालुक्यातील झोळेसारख्या एका छोट्याशा गावातले, त्यामधून त्यांचे अनुभवांची शिदोरी त्यांनी माझ्यासमोर ठेवल्यासारखं मला वाटलं. BG बंगाळ असंच एक व्यक्तिमत्व, आयुष्यभर संघर्ष करत करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुरुवातीला नोकरी आणि नंतर स्वतःचा व्यवसाय, असे डॉक्टर बंगाळ. आणि याच आठवड्यामध्ये योगायोगानं प्रवरेचा दाता वकील असणारे दादासाहेब रुपवते यांचं हे आत्मकथन. खरं तर ह्या व्यक्तीच्या प्रेमात मी आधीपासूनच पडलेलो. कॉलेजच्या नेमणुकीच्या निमित्तानं जेव्हा पाहिलं की दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय असं हे कॉलेजच्या नावामध्येच त्यांचं नाव, आणि मी शाळेत शिक्षण घेत असताना 4वी-5वीला असेल, माझ्या मूळ गावी आडगाव तालुका, त्या काळचा श्रीरामपूर आताचा राहता, या ठिकाणी दादासाहेब रुपवते आलेले होते आणि आमच्या शाळेमध्ये मुलांशी ते बोलले. तेव्हाचं काही आठवत नाही 72-73चं, पण नंतर हे त्यांचं आत्मकथन प्रवरेचा दाता हे वाचत असताना मला एक वेगळं जाणीव सातत्यानं होत होती. तीनही माणसं अकोल्याच्या भूमीत कार्य करणारे, घडलेले, वाढलेले. आत्मकथन म्हटलं की आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे प्रत्येक माणसाचं आयुष्य हे काहीतरी सांगण्यासारखं असतं, कुणी असो. आणि त्यात बंगाळ असतील किंवा नानासाहेब खर्डे असतील आणि दादासाहेब रुपवतेंसारखा माणूस असेल, तिघही प्रतिकूल परिस्थितीतून गेलेले, नावालौकिकाला आलेले, मोठे झालेले, भूतकाळाच्या विटेवर यांचा वर्तमान उभा असलेला आपल्याला दिसतो. आज वर्तमानात ते मोठे दिसतात, त्यांचे आत्मचरित्र आपल्यासमोर येतात, पण त्यांचा भूतकाळ काय होता, वर्तमान घडवण्यासाठी आणि स्वतः घडण्यासाठी उभं राहण्यासाठी त्यांनी काय संघर्ष केला. खरं तर या तिघांचंही आयुष्यात मूळ संघर्ष. कोणतीही सुविधा नाही, सर्वच प्रतिकूल परिस्थिती, कुठल्याही बाजूना अनुकूलतेचा मार्ग दिसत नाही. आणि अशा परिस्थितीत ही त्या काळातले तरुण शिक्षण घेतात, उभे राहतात आणि शिक्षणासाठी त्या काळात माणसं माणूसघाणी नव्हती. दादासाहेबांचं शिक्षण बहिणीकडं नाशिकला झालं, अशी माणसं होती. ते स्वतःच वर्णन करतात एका ठिकाणी, माझे आई वडील महार म्हणून जन्माला आले, पण ते महार म्हणून मेले नाही, तर ते बौद्ध म्हणून मेले. आणि त्यांना दीक्षा देखील स्वतः दादासाहेबांनी दिली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, लोकांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगितलं, आणि तोच धागा आणि त्यांचा सहवास दादासाहेबांना लागला.
खूप घटना आहेत, खूप प्रसंग आहेत. 155 पानांचं हे मोठं असं आत्मकथन आहे. याचं एकच महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ग्रंथालीनं प्रकाशित केलं आहे. ग्रंथाली सहजासहजी कुणाचं पुस्तक प्रकाशित करत नाहीत, अनेक वेळा वाचतात आणि त्यानंतर ते प्रकाशित केलं जातं, छापलं जातं. तसं तर दादासाहेबांचा मृत्यू 1999चा आणि त्यानंतर 25 वर्षानं म्हणजे यावर्षी त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक त्यांच्या सौभाग्यवती सुशीलाताई, सगळेच त्यांना अकोल्यात आल्यापासून मी पाहतोय. मी अनेक वेळा त्यांचे चिरंजीव जे आज हयात नाहीत, अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त होते, त्यांना सर्व बाबूजी या नावानं ओळखायचे. तर अशा बाबूजींच्या सहवासात राहायला मिळालं. दुसरे त्यांचे चिरंजीव संगराज, ॲडव्होकेट संगराज, दोन्ही मुलं वकील, प्रत्येकाला स्वातंत्र्य, तिसरा मुलगा वेगळ्या क्षेत्रात पायलट, असं हे कुटुंब. सर्वजण सुशीलाबाईंना बाईच म्हणतात, त्यांचा उल्लेख तसाच होतो. बाईंनी खूप दुःख पचवले हे प्रवरेच्या दातानंतरच्या लेखनात मी पाहिलं, प्रत्यक्ष जीवनात पाहिलं. मुलगा गेला, कॅन्सरचा आजार होता बाबूजींना, त्यांचं नाव प्रेमानंद, नावही सुंदर, प्रेमानंद. सुनबाई तत्कालीन शिक्षण मंत्री, त्यांचे दादासाहेबांचे सहकारी मधुकरराव चौधरी यांची कन्या, त्यांचाही अपघात झाला, त्याही त्याच्यात गेल्या, तेही दुःख बाईंनी पचवलं. आणि आता संगराज आणि इतर नातवंड, कुटुंबीय, उत्कर्षा यांचा त्या आधार झालेल्या दिसतात. परंतु या सर्वांचा आधारवड जो आहे तो म्हणजे दादासाहेब. दादासाहेबांनी ज्या खस्ता खाल्या, त्यांच्या वाटेला जे संघर्ष आला आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या वाटेवरच्या सावल्या, माणूस उन्हात तानातून चाललेला असताना थोडंसं झुडूप जरी असला आणि त्याची सावली पडली, अनवाणी पायांना चटके बसायचे बंद होतात आणि त्यांच्याबद्दल दादासाहेब पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतात. त्यामध्ये आपली बहीण असेल, आईवडील असतील, दादासाहेब गायकवाड असतील, या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. दादासाहेब हे सगळं लिहून ठेवत असताना नंतर जरी पुस्तक प्रकाशित झालं असलं तरी ते सिंहावलोकन करतात, मागे वळून पाहतायत. मी कोण होतो, कसा होतो, कुठं होतो, मी कोणत्या वातावरणात वाढलो, माझ्या घरापासून कसे मोर्चे निघत होते आणि ब्राह्मण द्वेष कशा प्रकारचा होता, ब्राह्मणांचा निषेध कसा केला जात होता आणि ते बाळकडून मिळाल्यामुळे पुढे हे सगळं जीवन ढवळून निघालं. गत जीवनाकडे वळून पाहण्याच्या उद्देशानंच मला असं वाटतं की दादासाहेबांनी या सगळ्या आठवणी, घटना, प्रसंग लिहून ठेवलेली आहेत. आयुष्यातली भेटलेली माणसं जी आहेत, आधी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, काहींबद्दलचा रागही व्यक्त केला, पण उपकाराची जाणीव आणि उपकाराची परतफेड हे एक सूत्र मला ह्या संपूर्ण आत्मकथनात परवरीच्या दातामध्ये दिसतं आहे. हे आत्मकथन वाचत असताना सातत्यानं जाणवतं आहे की उपकाराची जाणीव, ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली, घडवण्यासाठी मदत केली, नोकरीसाठी मदत केली, बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि हे सगळं होत असताना मी आता माझ्या पायावर उभा आहे म्हणून मी लगेच मागे वळूनच पाहणार नाही असं न करता त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, म्हणजेच उपकाराची परतफेड केली. अकोल्यासारख्या ठिकाणी पाहिलं तर अकोला एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल, साखर कारखान्याची उभारणी असेल, हे सर्व त्यांनी केलं. पण कुठेही स्वतःचं नाव देण्याचा अट्टहास, आग्रह त्यांनी धरलेला मला दिसत नाही, नंतरही कुठत नाही. उलट पुढच्या धुरीणांनी, त्यांच्या अनुयायांनी, मग ते सन्माननीय मधुकरराव पिचड साहेब असतील, हांडेसाहेब असतील, लालचंदजी शाह असतील, या सगळ्यांच्या प्रेरणेतून कॉलेजच्या विज्ञान विभागाला त्यांचं नाव दिलं गेलं. ही त्यांच्या उपकाराची भेट अकोला तालुक्याने केली असंही मला वाटतं. खूप आर्थिक कुचंबना झाली, प्रचंड दारिद्र्य, वाईसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करावी लागली,
स्थिर होता आलं नाही. काही काळ पुण्यात स्थिर झालं तर मुलांचं काय, मुलांच्या शिक्षणाचं काय, असे अनेक प्रश्न होते. पण प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढायचा, पुढे जायचं. भ्रमंती चालू, मुलांचं शिक्षण चालू, नोकरी व्यवसाय चालू. अशा परिस्थितीमध्ये नाशिक, नगर, मुंबई, वाई, अकोला सातत्यानं भ्रमंती जी त्यांच्या पाचवीनं पुजली होती. पण याच्यातून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्याचा विचार समाजाला देण्यासाठी अखंड आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि हे करण्यामागे एकच होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा प्रचंड आदर आणि त्यांच्या कार्यावरची निष्ठा. बाबासाहेब हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा संस्कारशील माणूस घडला, वाढला, पुढे गेला. एक सज्जन, हळवं असं व्यक्तिमत्व मला या निमित्तानं या ठिकाणी भावलं. आयुष्यामध्ये प्रस्तावनेतही म्हटलं त्याप्रमाणे प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री यांचा अपूर्व संगम म्हणजे दादासाहेब रुपवते होते. आणि तोच वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतही मला दिसतो. कारण मी बाबूजींना भेटलो, वकील साहेब संगराज यांना भेटलो, बाईंना भेटलो. उत्कर्षाची सातत्यानं भेट होते. पण तो जो वारसा दादासाहेबांचा आहे, ते जे बाळकडू ह्या कुटुंबाला मिळालं, तेच याच्या वागण्या बोलण्यातून सतत दिसतंय. आणि म्हणून मला या प्रवरेचा दाता वाचल्यानंतर याच्यावर बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून मी माझ्या भावना या निमित्तानं व्यक्त केल्या. मी परत एकदा माझं आदर्श असं हे व्यक्तिमत्व दादासाहेब रुपवते, ज्यांनी प्रवरेचा दाता नावाचं आत्मकथन लिहून आमच्यासमोर ते सिद्ध करून ठेवलं. मला ती संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. नमस्कार.